विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण या पाठावरील हा 8वा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण लंबदुभाजकाचे प्रमेय, कोनदुभाजकाचे प्रमेय या घटकावरती चर्चा करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लंबदुभाजकाचा प्रमेय अभ्यास करणार आहे। लंबदुभाजकाचा प्रमेय अभ्यास करण्यापूर्वी आपण लंबदुभाजक काय आहे त्याची उजळणी करू। लंबदुभाजक हा रेषाखंडाचा असतो, ठीक आहे। ए बी हा एक रेषाखंड आहे। एम हा त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे। ए एम आणि बी एम समान खुणा करून दाखवले, याचा अर्थ एम हा ए बी या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे। या मध्यबिंदूतून जाणारी व या रेषाखंडाला लंब असणारी रेषा, बघा ही जी रेषा आहे एम बिंदूतून जाणारी व रेषाखंड ए बीला लंब असणारी रेषा आहे, या रेषेला आपण रेषाखंड ए बीचा लंबदुभाजक म्हणतो। तर लंबदुभाजकाचा गुणधर्म काय? लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू जर घेतला, सपोज इथं मी एक 3 बिंदू घेतलेला आहे, पी क्यू आर, एम सुद्धा लंबदुभाजकावरील बिंदूच आहे। लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून, दिलेला जो रेषाखंड आहे तो ए बी, त्याचे अंत्यबिंदू ए बी, या अंत्यबिंदूपासून समदूर असतो। म्हणजे ही जी पी ए ची लांबी आहे आणि पी बी ची लांबी आहे, हे दोन्ही समान असतात। हे लंबदुभाजकाचा प्रमेय आहे। त्याच पद्धतीनं क्यू बिंदू घेतल्यास क्यू ए आणि क्यू बी हे दोन्ही लांबी समान असतात। याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एखादा रेषाखंड घेतला पी क्यू, या दोन्ही अंत्यबिंदूपासून समान अंतरावरील जर तुम्ही बिंदू मिळवला, बघा पी क्यू पासून कंपासच्या साहाय्याने समान अंतरावरील जर तुम्ही बिंदू मिळवला, 3-4 ए बिंदू, बी बिंदू, सी बिंदू, डी, ई, हे सगळे बिंदू पी व क्यू पासून जर समान अंतरावर असतील, तर या बिंदूतून जाणारी जी रेषा आहे ती रेषा या पी क्यू रेषाखंडाचा लंबदुभाजक असतो। म्हणजे लंबदुभाजकाचा जो प्रमेय आहे त्याचे 2 भाग आहेत। पहिला भाग काय? लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू अंत्यबिंदूपासून समदूर असतो। जे या ठिकाणी आपल्याला पी ए बरोबर पी बी हे सिद्ध करायचं आहे। फक्त मी पी एकाच बिंदूचा विचार करू लागलो। हे सगळे बिंदू समदूर आहेत, म्हणजे ए पी आणि ए बी हे दोन्ही समान आहेत, कारण आपण बिंदू घेत असतानाच या दोन्ही बिंदूपासून समान अंतरावरील बिंदू घेतलेले आहेत, हे ए बी सी डी ई। जर ए पी बरोबर ए बी असेल तर हे जे ए बिंदू आहे ते या रेषाखंड पी क्यूच्या लंबदुभाजकावर आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं। याला म्हणतो आपण लंबदुभाजकाचा प्रमेय भाग 2, ठीक आहे। आता हे प्रमेय कसं सिद्ध करायचं त्या संदर्भात आपण चर्चा करूया। लंबदुभाजकाचा प्रमेय काय बघा, रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हे त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो। हे विधान आपल्याला सिद्ध करून दाखवायचं। मग सुरुवातीला आपण आकृती काढू। रेषाखंड काढा, रेषाखंडाचा लंबदुभाजक दाखवा, त्या लंबदुभाजकाला कोणताही एक बिंदू घ्या, मग तो समदूर आहे आपण हे सिद्ध करणार आहे। ए बी रेषाखंड, मग त्याचा लंबदुभाजक करण्यासाठी आपल्याला इथं तो मध्यबिंदूतून केलेला आहे, या पद्धतीने दाखवू। या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन लंबदुभाजक असेल तर हा जो ज्या ठिकाणी तो ए बीला छेदलेला आहे तो रेषाखंडाचा मध्यबिंदू असणार आहे, म्हणून जेवढं ए एमची लांबी असणार तेवढंच बी एमची लांबी असणार आहे। या रेषाखंडावरती कोणताही एक बिंदू घेऊ, त्या बिंदूला नाव देऊ आपण पी। बघा दिलेल्या माहितीवरून आपण आकृती काढलं, जे आकृतीत दिसतंय तेच आपण पक्षामध्ये लिहिणार आहे।
ही जी रेषा आहे या रेषेला नाव देऊ यल. रेषा यल रेख ए बीचे लंबदुभाजक आहे आणि रेषा यल ए बीला बिंदू यम मध्ये छेदते. बघा, रेषा यल रेख ए बीची लंबदुभाजक आहे, आकृतीमध्ये आपल्याला दिसते. रेख ए बीला कॉमा करून रेख ए बीला बिंदू यम मध्ये छेदते. ठीक आहे. आणखीन एक, पी हा रेषा यलवरील कोणताही एक बिंदू आहे. बिंदू पी हा यलवरील, यल हा लंबदुभाजक आहे, त्या यलवरील कोणताही एक बिंदू आहे. हे झालं पक्ष. जे जे आपल्याला आकृतीमध्ये दिसतंय, आपण हे प्रमेय वाचून आकृती काढलेला आहे. ज्या गोष्टी आपल्याला आकृतीत दिसतात त्याच गोष्टी आपण पक्षामध्ये लिहितो. त्या सगळ्या दिलेल्या गोष्टी आहेत. जे सिद्ध करायला सांगितलं आहे, काय सिद्ध करून दाखवायचं आहे? हा जो पी बिंदू आहे रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे जेवढं पी एची लांबी आहे तेवढंच पी बीची लांबी आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी मी इथं पी ए व पी बी जोडून घेतो. रेख पी ए काढा, रेख पी बी काढा. ओके, हे दोन्ही रेषाखंड आपल्याला एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. रेख पी ए एकरूप रेख पी बी. ठीक आहे. सिद्धता अतिशय सोपी सिद्धता आहे. बघा, हे दोन्ही एकरूप सिद्ध करण्यासाठी आपल्याला हे दोन्ही त्रिकोण एकरूप सिद्ध करावं लागेल. मग हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात हे पाहिल्यानंतर सहज तुमच्या लक्षात येईल. हे दोन्ही त्रिकोण एकरूप तुम्ही सिद्ध करा. ते पायऱ्या तुम्ही लिहा. हे दोन्ही त्रिकोण एकदा सिद्ध केले की आपण लिहू शकतो की रेख पी ए एकरूप रेख पी बी, म्हणजेच लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो, हे सिद्ध झाले. इथं मी काय म्हणतो बघा, त्रिकोण पी एम ए एकरूप त्रिकोण पी एम बी, हे दोन्ही त्रिकोण सिद्ध करण्याच्या पायऱ्या तुम्ही लिहा आणि हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ती कसोटी लिहा. एकदा का हे दोन्ही त्रिकोण तुम्ही एकरूप सिद्ध केला तर आपण लिहू शकतो पी ए चा संगत बाजू पी बी आहे, म्हणून रेख पी ए एकरूप रेख पी बी. हेच आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे, कारण हे एकरूप त्रिकोणांचे संगत बाजू. ठीक आहे. सिद्धतेमध्ये तुम्हाला काम आहे बरं का. ह्याच्यावरचे जे पायऱ्या आहेत ते तुम्हाला लिहायचं. हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले त्या कसोटीचं नाव लिहायचं आहे. हे सिद्ध केल्यानंतरच आपण लिहू शकतो रेख पी ए एकरूप रेख पी बी. अशा पद्धतीनं आपण हे जे लंबदुभाजकाचा प्रमेय भाग 1 हे आपण सिद्ध केलेलं आहे. याच पद्धतीनं आपण भाग 2ची चर्चा करू. लंबदुभाजकाचा प्रमेय भाग 2. रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावरील बिंदू त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असते. हे एक महत्त्वाचं भाग आहे भाग 2. कारण ज्यावेळी आपण रेषाखंडाचं लंबदुभाजक काढतो म्हणजे रचना करतो त्यावेळी आपण या गुणधर्माचा अवलंब करतो, लक्षात घ्या. मग दिलेल्या माहितीवरून आपण पहिल्यांदा आकृती काढू. रेषाखंड आणि त्या रेषाखंडाच्या टोकापासून समान अंतरावरील आपण एक बिंदू घेऊ. ठीक आहे. रेषाखंड ए बी, या ए व बी पासून समान अंतरावर आपण एक बिंदू घेऊ, त्याला नाव देऊ पी. याचा अर्थ पी व ए जोडून घेतले असता, पी व बी जोडून घेतले असता हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत. दिलेल्या माहितीवरून आपण आकृती काढलेली आहे. जे आकृतीत दिसते तेच आपण पक्षामध्ये लिहितो. बिंदू पी हा, बघा आकृतीत काय दिसतंय, बिंदू पी हा कसा घेतलेला आहे. त्रिकोण पी ए बी मध्ये पी ए एकरूप पी बी असं लिहायचं नाही, इथं लक्षात घ्या. या ठिकाणी आपण बिंदू पी कसा घेतलेला आहे,
ए बी पासून समान अंतरावरती घेतलेला आहे. म्हणून इथं लिहित असताना बिंदू पी हा रेख ए बीच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर आहे. हे आपल्याला आकृतीमध्ये दिसतं, अंतरावर आहे. म्हणून रेख पी ए एकरूप रेख पी बी, त्यालाच आपण गणिती रूपात लिहू शकतो. ते दोन्ही एकरूप आहे. त्याच्यानंतर साध्य, आपल्याला काय सिद्ध करून दाखवायचं आहे. हा जो पी बिंदू आहे, समान अंतरावरील बिंदू म्हणजे पी बिंदू, तो रेषाखंडाच्या म्हणजे रेख ए बीच्या लंबदुभाजकावर आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बिंदू पी हा बिंदू पी हा रेख ए बीच्या लंबदुभाजकावर आहे. आता हे लंबदुभाजकावर आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय सिद्ध करावं लागणार आहे बघा. ए बीच्या मध्यबिंदूतून तो लंबदुभाजक जाणार आहे आणि या ठिकाणी तो किती अंशाचा कोन करणार आहे, 90 अंशाचा कोन करणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला इथं रचना काढायची आवश्यकता आहे. रचना वेगवेगळ्या रचना करू शकता. हा आपल्याला आता समद्विभुज त्रिकोण दिसतो. 2 त्रिकोण तयार होतील, ते दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप सिद्ध करायचं आहे. म्हणून तुम्ही कोन ए पी बीचा कोन दुभाजक काढून हे सिद्ध करू शकता, दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवू शकता. किंवा ए बी हा जो रेषाखंड आहे, रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे मध्यबिंदू घेऊन पी व तो मध्यबिंदू जोडून म्हणजे मध्यगा काढून ए बी वरील मध्यगा काढून तुम्ही हे प्रमेय सिद्ध करू शकता. लक्षात घ्या. कोणतीही एक आपण रचना करू. मी कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोन दुभाजक काढून हे सिद्ध करतो. रचना, कोन ए पी बीचा दुभाजक किरण पी एम काढा. किरण पी एम काढा. कंसामध्ये ए डॅश पी डॅश एम, ए डॅश पी डॅश बी, सॉरी बी, है की नाही. हा जो किरण आहे, हा किरण हे एक्झॅक्टली कोन दुभाजक वाटत नाही, पण कोन दुभाजक आहे असं कन्सिडर करा. हे कोन दुभाजक म्हणजे हे दोन्ही कोन एकरूप झाले. ए आणि बीच्या दरम्यान पी बिंदू आहे. पी नाही, आपण घेणार आहे यम. पी बिंदू, इथं वरील शिरोबिंदूला आपण पी नाव दिलेलं आहे, या बिंदूला आपण नाव देऊ यम. आता सिद्ध काय करायचं आहे, थोडंसं आपण हे प्रॉपर काढू. ओके, ठीक आहे. आता सिद्धता. आता हा जो पी एम आहे, हा पी मधून जाणारी एक रेषा आहे. मग हीच रेषा आपल्याला लंबदुभाजक आहे हे सिद्ध करता येईल. मग हे सिद्ध करण्यासाठी हे दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवा. समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाच्या वेळी तुम्ही हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. ही बाजू पी ए बाजू पी बी बाजूला एकरूप. हा जो कोन आहे, कोन दुभाजकामुळे हे दोन्ही कोन एकरूप झालेले आहेत. आणि ही सामायिक बाजू म्हणजे पहिल्या त्रिकोणातील 2 बाजू त्यांनी समाविष्ट केलेला कोन, दुसऱ्या त्रिकोणातील 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोनाला एका कोणत्या संगतीनुसार एकरूप होतात त्या संगतीचा विचार करा आणि हे दोन्ही त्रिकोण तुम्ही एकरूप सिद्ध करा. त्या त्रिकोणाचं नाव लिहितो त्रिकोण पी एम ए, एकरूप त्रिकोण पी एम बी. हे दोन्ही त्रिकोण दिलेल्या रचनानुसार कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ती कसोटी लिहा आणि हे एकरूप सिद्ध करा. डायरेक्टली लिहू नका,
ते एकरूप सिद्ध करा, एकरूपतेची कसोटी लिहा ना. जेव्हा तुम्ही हे दोन्ही त्रिकोण एकरूप सिद्ध करता तेव्हा आपण लिहू शकतो की AM एकरूप BM. हे जे पहिल्या त्रिकोणाचा AM बाजू आहे दुसऱ्या त्रिकोणातील BM बाजूशी एकरूप आहे. रेख AM बरोबर रेख BM हे आपण पुढे लिहू शकतो. याचाच अर्थ M हा मध्यबिंदू झाला, लक्षात घ्या. एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू म्हणजे ही जी PM रेषा आहे ती AB या रेषाखंडाच्या मध्यबिंदूतून जाते. लंबदुभाजक असण्यासाठी इथला कोण आपल्याला 90 अंश म्हणजे PMA कोण 90 अंश आहे हे आपल्याला आणखीन सिद्ध करावं लागेल. मग या ठिकाणी या दोन्ही त्रिकोणाचा M जो कोण आहे तो सामायिक कोण आहे. पहिल्या त्रिकोणातील कोण PMA एकरूप किंवा समान लिहू आपण PMB. हे दोन्ही कोण समान मापाचे आहेत कारण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. पण ह्या दोन्ही कोणाची मापांची बेरीज हे दोन्ही रेषीय जोडी तयार करतात. कोण PMA आणि हा जो कोण PMB ह्या दोन कोणाची मापांची बेरीज 180 अंश कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत. बघा आता लक्षात आला का. हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत त्याला मी समीकरण 1 म्हणतो, ज्या ठिकाणी आपण हे दोन्ही कोण एकरूप दाखवलेलं आहे. म्हणून कोण PMA PMBच्या ऐवजी पण आपण कोण PMA लिहू शकतो कारण दोन्ही कोणाची मापं समान आहेत, बरोबर 180. आता ह्या दोन कोणाची मापांची बेरीज दोन कोण PMA आला, दोन कोण PMA बरोबर 180 हे समीकरण सोडवा. कोण PMA या कोणाचं माप आपल्याला मिळेल 90 अंश. कोण PMA 90 अंश सिद्ध जर केला आपण याच्या अगोदर हे दोन्ही या AM आणि BM समान सिद्ध केलेलं आहे. कोण PMA हे 90 अंश सिद्ध केलेलं आहे. याला जर मी समीकरण 1 म्हणला, हा समीकरण 2 झाला. इथं आपण समीकरण 2 वरून लिहू शकतो. बघा PMBच्या ऐवजी आपण PMA लिहिलेलं आहे, हे समीकरण 2 वरून लिहिलेलं आहे. आता कोण PMA आपण 90 अंश सिद्ध केलं हे समीकरण 3. समीकरण 1 आणि समीकरण 3 समीकरण 1 आणि समीकरण 3 वरून हे जी PM रेषा आहे ती रेषाखंड ABच्या मध्यबिंदूतून जाणारी आणि त्या रेषाखंडाला लंब असणारी रेषा आहे. म्हणून P बिंदू रेख ABच्या लंबदुभाजकावर आहे हे सिद्ध झाले. समीकरण 1 व 3 वरून समीकरण 1 व 3 वरून खाली आपण तो स्टेटमेंट लिहू शकतो. बिंदू P हा रेख ABच्या लंबदुभाजकावर आहे हे सिद्ध झाले. अशा पद्धतीनं आपण लंबदुभाजक प्रमेय भाग 2 आहे याची पण आपण सिद्धता लिहू शकतो. इथं तुम्हाला सिद्धतेच्या पायऱ्या स्वतः लिहायचे, कसोटी स्वतः लिहायचे, बाकी गोष्टी समजून घ्यायचे आणि हे प्रमेय सोडवायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोन दुभाजकाचा प्रमेय भाग 1 पाहणार आहे. त्याची सिद्धता आपण चर्चा करणार आहे. कोन दुभाजक कशाला म्हणतो? दिलेल्या कोनाला दोन एकरूप कोनात विभाजन करणारा जो किरण आहे त्याला आपण कोन दुभाजक म्हणतो. आणि कोन दुभाजकाचा प्रमेय काय बघा, कोन दुभाजकावरील कोणताही बिंदू हे त्या कोनांच्या भुजापासून समदूर असतो. समदूर समान अंतरावर असतो असा त्याचा अर्थ. ठीक आहे, बघा हे थोडंसं हायलाइट करतो. कोन दुभाजकावरील कोणताही बिंदू त्या कोनांच्या भुजापासून समदूर असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग
दिलेला प्रमेय व्यवस्थित वाचा, त्याच्यावरून आपल्याला कशा प्रकारची आकृती काढावं लागणार आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्याच गोष्टी आकृतीत जे आपण दाखवतो त्याच गोष्टी आपण पक्षामध्ये लिहितो. आकृतीत बघा कोण दुभाजक काढणार आहे आपण, त्या कोण दुभाजकावरील कोणताही एक बिंदू गाळणार आहे. मग कोण दुभाजक काढण्यासाठी आपण पहिल्यांदा एक कोण काढू. कोणाला नाव द्या. कोण ABC. किरण BD हा कोणाचा दुभाजक आहे. ठीक आहे. आणि हे समदूर आहे, समदूर अंतर याचं समदूर आहे समान अंतरावर आहे. अंतर जे आहे ते अंतर काढण्यासाठी आपण या D बिंदूपासून कोणाच्या बाजूवरती लंब टाकतो. अंतर हे काय असते, कोणत्याही एका रेषेचा एखाद्या त्या रेषेबाहेरील बिंदूपासूनचा अंतर म्हणजे त्या बिंदूपासून त्या रेषेवरती आपण लंब काढतो. बरोबर आहे. मग इथं आपण हा जो D बिंदू आहे कोण दुभाजकावरील, कोण दुभाजक आहे म्हणून हे दोन्ही एकरूप कोणामध्ये विभाजन झालं या कोणाचं. हा जो D बिंदू आहे, D बिंदूपासून कोणाची एक भुजा किरण BC आहे, त्या BC वरती आपण लंब काढू. हे लंब ज्या बिंदूमध्ये येऊन छेदेल त्या बिंदूला आपण नाव देऊ P. D पासून किरण BA वर लंब काढा. हे झालं अंतर. या बिंदूला आपण नाव देऊ. बघा थोडंसं मी हे बिंदू शिफ्ट करतो इकडं. हे बिंदू या थोडंसं पुढं घेतो, इथं हे बिंदू दाखवतो आणि हा लंबचा जो लंब पाद आहे त्याला आपण नाव देऊ Q. हा P. हा D, याला आपण नाव देऊ E. ठीक आहे. बघा किरण BE, किरण BE हा कोन ABCचा लंब दुभाजक आहे. बिंदू D हा कोन दुभाजकावरील कोणताही एक बिंदू आहे. त्याच्यानंतर DQ लंब किरण BA, DP लंब किरण PC. ह्या गोष्टी आपल्याला आकृतीमध्ये दिसतात. दिलेल्या प्रमेयावरून आपण ही आकृती काढलेली आहे. त्या आकृतीमधील गोष्टी आपण पक्षमध्ये लिहितो. ठीक आहे. किरण BE हा कोन ABCचा दुभाजक आहे. ठीक आहे. बिंदू D, बघा बिंदू D हा कोन दुभाजकावरील कोणताही एक बिंदू आहे. एक बिंदू आहे. आणखीन आपल्याला काय दिसतं बघा, हे जे बिंदू आहे दोन्ही भुजापासून समदूर आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण त्या भुजावरती लंब काढलेला आहे. म्हणजे DQ लंब AB असं लिहिलं तरी चालेल. मग रेख किरण नाही लिहिलं तरी काय अडचण नाही. DP लंब BC. BC ही कोणाची भुजा आहे, D बिंदूपासून त्या BC वरती आपण लंब काढलेला आहे. DP लंब BC आणि DQ लंब AB. हे झालं पक्ष. 7 सिद्ध काय करायचं बघा, कोन दुभाजकावरील हा कोणताही जो बिंदू आहे D, तो बिंदू कोणाच्या भुजापासून समान अंतरावर आहे. समान अंतरावर आहे. हे जे DP आणि DQ अंतर आहे हे भुजापासूनचं अंतर आहे. म्हणजे आपल्याला सिद्ध करायचं आहे रेख DP एकरूप रेख DQ. ठीक आहे. हे दोन्ही रेषाखंड एकरूप सिद्ध करण्यासाठी हे दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप सिद्ध करावं लागेल. त्रिकोण BDP आणि त्रिकोण BDQ. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये हे त्रिकोण एकरूप सिद्ध करण्यासाठी पायऱ्या तुम्ही स्वतः लिहायचं आहे. कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात त्याचा विचार करायचा आहे आणि ते दोन्ही त्रिकोण एकरूप सिद्ध करायचं आहे.
ठीक आहे. व्यवस्थित ऑब्झर्व करा. ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये एक कोण क्यू एकरूप कोण पी आहे. कोणकोणते त्रिकोण बघा. सिद्धता, त्रिकोण बी डी क्यू व त्रिकोण बी डी पी मध्ये हे दोन्ही त्रिकोण सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पायऱ्याच तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. त्रिकोण बी डी क्यू एकरूप त्रिकोण बी डी पी आणि कोणत्या कसोटीनुसार याचा विचार पण तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. आता फक्त थोडंसं इथं तुमच्याशी चर्चा करतो. ह्या दोन त्रिकोणामध्ये डी कोणाला एकरूप आहे. बी डी क्यू बी डी पी. क्यू कोण पी कोणाला एकरूप आहे बघा. क्यू कोण पी कोणाला एकरूप आहे. प्रत्येकी 90 अंश. डी बी क्यू हा जो डी बी क्यू कोण आहे हा डी बी पी कोणाला एकरूप आहे. म्हणजे बी कोण बी कोणाला एकरूप आहे. 3 अक्षरी नाव लिहा. ही जी बाजू आहे बी डी दोन्ही त्रिकोणासाठी सामायिक आहे. आता बघा 2 कोण एक बाजू. मग याच्यावरून आपण हा जो कोण क्यू डी बी आणि पी डी बी हे दोन्ही कोण सुद्धा परस्परांना एकरूप असतात हे आपण सिद्ध करू शकतो किंवा डायरेक्टली सांगू शकतो, कारण ते त्रिकोणाचे उरलेले कोण आहेत. मग आता तुम्ही जर विचार केला तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात हे तुम्ही ती कसोटी कंसामध्ये लिहायचं आहे. हे काय सिद्ध करायची आवश्यकता नाही. फक्त कोणकोणते घटक याच्यामध्ये एकरूप आहेत ते लिहा पायऱ्यामध्ये. आता जे आपण चर्चा केलं हे दोन कोण आणि हे एक बाजू, त्यावरून आपण डायरेक्टली लिहू शकतो हे दोन्ही त्रिकोण को बा को कसोटीनुसार एकरूप आहेत. इथं ती कसोटी लिहितो बघा. कोण बाजू कोण कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. एकदा का हे दोन त्रिकोण एकरूप सिद्ध केला तर आपण लिहू शकतो रेख डी पी एकरूप रेख डी क्यू. तेच आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. हे दोन्ही संगत बाजू आहेत त्या एकरूप त्रिकोणाचे, ते दोन्ही एकरूप झाले. याचाच अर्थ काय, कोण दुभाजकावरील कोणताही बिंदू जर आपण घेतलो ते कोणाच्या भुजापासून समदूर असतो. याला आपण कोण दुभाजकाचा प्रमेय म्हणतो. ठीक आहे. आता आपण भाग 2 बघू. कोण दुभाजकाचा प्रमेय भाग 2. प्रमेय काय बघा. कोणाच्या भुजापासून समान अंतरावरील बिंदू हे त्या कोणाच्या दुभाजकावर असतो. हे प्रमेय. गुणधर्म व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि त्यावरून आकृती काढा. एक कोण काढायचं आहे. त्या कोणाच्या भुजापासून समान अंतरावर एक बिंदू घ्यायचा आहे. तो बिंदू त्या कोणाच्या अंतर्भागात असणार आहे. ओके. आणि तो समान अंतरावर आहे हे दाखवण्यासाठी त्या बिंदूपासून दोन्ही भुजांवरती आपल्याला लंब काढावा लागणार आहे. आणि तो जो लंब रेषाखंड असतात ते दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत हे लक्षात घ्या. आणि तो कोणाच्या दुभाजकावर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण आकृती काढू. कोण काढा. कोणाच्या अंतर्भागात दोन्हीपासून समदूर असणारा एक बिंदू घ्या. कोण ए बी सी याच्या अंतर्भागात एक बिंदू घेऊ आपण डी. थोडंसं प्रॉपर वाटेल असं घ्या. हा जो डी बिंदू आहे ह्या दोन्ही भुजापासून समान अंतरावर आहे. याचा अर्थ काय, ह्या डी पासून जेव्हा तुम्ही भुजा बी सी वरती लंब काढता, हा जो लंब आहे डी पी, हे झालं बिंदू डीचा या भुजापासूनचं अंतर. त्याच पद्धतीनं बिंदू डी पासून भुजा बी ए वरती जेव्हा तुम्ही लंब काढता हे झालं अंतर. हे अंतर समान आहे याचाच अर्थ आपण ते इथं समान खुणा करून दाखवू. जेवढं डी पीची लांबी आहे तेवढंच डी क्यूची लांबी आहे. हे पक्ष बघा. ह्याच गोष्टी आपण पक्षमध्ये लिहिणार आहे. बिंदू डी हा
कोन ABCच्या अंतर्भागात असा आहे. रेख DQ लंब BA, रेख DP लंब BC आणि DQ बरोबर DP. बघा, हा बिंदू D ह्या कोणाच्या अंतर्भागात कसा आहे, ह्या D पासून या भुजावरती काढलेले जे लंब आहेत म्हणजेच त्याचा जो अंतर आहे तो अंतर समान आहे. कारण गुणधर्मामध्येच आहे की कोणाच्या भुजापासून समान अंतरावरील आपण बिंदू घेणार आहे, म्हणून हा D बिंदू या दोन्ही कोणाच्या भुजापासून आता समान अंतरावर आहे असं आपण म्हणू शकतो. सिद्ध काय करायचं बघा, साध्य. हा जो बिंदू आहे तो कोणाच्या दुभाजकावर आहे, म्हणजे BD जर किरण काढला तर तो किरण BD कोन ABCचा दुभाजक आहे. किरण BD म्हणजे हा D मधून जाणारा किरण झाला. किरण BD हा कोन ABCचा दुभाजक आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपण आकृतीत तो किरण काढलेला नाही, तो किरण मी काढतो आता. हे किरण D मधून पास होतो, लक्षात घ्या. आपल्याला कोण दुभाजक आहे हे सिद्ध करा. कोण दुभाजक आहे हे केव्हा म्हणतो, हे दोन्ही कोण जर आपण एकरूप सिद्ध केलं तर आपल्याला हा किरण BD हा कोणाचा दुभाजक आहे. म्हणजे आपल्याला ते सिद्ध काय करायचं बघा, ह्याच सिद्धतेमध्ये लिहितो मी. सिद्धतेमधलाच तो सेंटेन्स आहे. कोन PBD हा त्रिकोण पहिल्यांदा विचार घेतला. कोन PBD एकरूप कोन QBD, हे दोन्ही कोण आपल्याला एकरूप सिद्ध करायचे आहेत, म्हणजे हे प्रमेय सिद्ध होईल. त्यासाठी सिद्धता अतिशय सोपी सिद्धता आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल. हे दोन्ही त्रिकोण मग कोणत्या एकाच एकसंगतीनुसार एकरूप होतात, कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात, हे तुम्ही विचार करा, त्याची सिद्धता तुम्ही लिहा. हे दोन्ही त्रिकोण जेव्हा तुम्ही एकरूप सिद्ध करता मग ॲटोमॅटिकली हे दोन्ही कोण एकरूप होतात. म्हणून आपण लिहू शकतो की किरण BD हा कोन ABCचा दुभाजक आहे. मग सिद्धतेच्या पायऱ्या, सिद्धते कोणत्या कसोटीनुसार ते कसोटी तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. हा पुढचा भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.